अक्षय शिंदेच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। देवा भाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेजेस फिरतायत। मग न्यायव्यवस्थेची गरजच काय असा सवाल याचिकाकर्त्यांनी कोर्टामध्ये केलाय। भविष्यात निवडणुका असल्याने राजकीय फायदा घेत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। वकिलांनी असा युक्तिवाद केलाय की माझ्या मुलाची पिस्तूल हिसकावण्याची हिंमत नाही। मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी मुलाचा निर्घृण खून करण्यात आलाय। भविष्यात निवडणुका असल्याने राजकीय फायदा घेतला जात असल्याचा संशय व्यक्त केला। देवा भाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेज व्हायरल होत आहेत। मग न्यायव्यवस्थेची गरज काय? भविष्यात पोलीस राज येण्यास वेळ लागणार नाही। हे प्रकार लोकशाहीला मारक आहेत। अभिषेक मोठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय युक्तिवाद केला जातोय अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांकडून? प्रज्ञा, जर पाहायचं तर अक्षय शिंदे याचे वडील जे आहेत अण्णा शिंदे यांच्याकडनं ही याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि यावेळी आता सध्या पाहायचं तर अमित कटारनवरे हे याचिकाकर्ते यांचे वकील आहेत, त्यांच्याकडनं हा संपूर्ण युक्तिवाद करण्यात येतो आहे। एकूणच आपला मुलगा जो आहे तो अशा प्रकारे कृत्य करू शकत नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय। सोबतच मुलाने कोणालाही त्रास दिला नाही आणि तशा प्रकारचं रिमांड कॉपीमध्ये देखील नमूद करण्यात आलेलं होतं आणि अशावेळी माझा मुलगा आक्रमक कसं काय होऊ शकतो असे देखील प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात आले आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर एकूणच आपल्या मुलावर कुठेतरी रोष होता आणि त्या रोषातनंच राजकीय फायदा मिळवण्यासाठी हे सगळं कृत्य करण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद देखील आपल्याला सध्याला सुनावणीमध्ये होताना पाहायला मिळतो आहे। जे याचिकाकर्त्यांचे वकील आहे त्यांच्याकडनं संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो आपल्याला हा होताना पाहायला मिळतोय। सोबतच जर पाहायचं तर भविष्यात निवडणुका आहे आणि त्यामुळे त्याचा कुठेतरी फायदा घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला याच्यातनं होताना दिसतो आहे, असं देखील युक्तिवादामध्ये बोललं जात आहे। दुसरीकडे देवा भाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय अशा प्रकारचे काही मेसेजेस जे आहेत ते व्हायरल होताना पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये लोकशाहीला हे संपूर्ण मारक असल्याचा देखील युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडनं करण्यात येतो आहे। सोबतच जर सरकारी बाजू पाहायची तर सरकारकडनं देखील या संदर्भात सांगण्यात आले आहे की स्टेट CID कडनं या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर एकूण काय त्याचा निष्कर्ष येतो, नेमकं काय हाती येत आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आणि त्या संदर्भात देखील हायकोर्टामध्ये संपूर्ण गोष्टी जे आहे। थोडंसं थांबवते, एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते। बातमी अशी आहे की आरोपी गाडीत शांत बसला होता असा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। तो आक्रमक होईल अशी कोणतीही लक्षणं नव्हती असा सुद्धा दावा केला जातोय। तर सध्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि याचिकाकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत। जर देवा भाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय असे मेसेजेस व्हायरल होत असतील तर न्यायव्यवस्थेची गरज काय असे सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेत, वकिलांनी उपस्थित केलेले आहेत। या सगळ्या संदर्भात अभिषेक आपल्याला अपडेट देत होता। अभिषेक, धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।